अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकत सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत अंमली पदार्थांच्या संदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. अंमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी, विक्री, व्यवहार ही सगळी साखळीच उद्ध्वस्त करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी यासाठी इयत्ता 7वी ते 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. नशेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी नशामुक्ती केंद्रांची साखळी उभारावी असंही त्यांनी सांगितलं. स्वयंसेवी संस्थांचं याकामी सहकार्य घ्यावं. मुंबई शहरामध्ये महापालिकेनं अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या सहकार्यानं स्वतंत्र बहुशाखीय नशामुक्ती केंद्रांची सुविधा सुरू करावी असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ आणि योगेश कदम यांच्यासह अनेक सनदी अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या गव्हर्नर